रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि वेळ आहे. तेव्हा फार पूर्वी आता 12 वर्ष होऊन गेली अधिकच, त्यावेळेला आपण एकदा असं म्हटलं होतं, ते त्यावेळेला असतील त्यांच्या लक्षात असेल की महाराजांच्या किंवा नाममार्गातल्या माणसाला खरी लक्ष्मी ही नामलक्ष्मी. त्यामुळे आपण हे नामस्मरण केलं हे त्यासाठी केलं. त्यातही दुसरं असं की इथे आपण मुद्दाम सुरुवातीलाच विष्णूची आरती केलेली आहे. महाराज नेहमी म्हणायचे की विष्णूंना धरून ठेवा, पायाशी असते. जिथे ते आहेत तिथे ती नाही असं कधी होणार नाही. जर उलटं काही झालं असेल तर लक्ष्मीला धरून ठेवले, विष्णूला विसरले म्हणून तसं झालं तर त्याच्याशिवाय ती राहणार नाही. त्यामुळे जर आपल्याला त्याही अर्थाने विचार करायचा असेल तर तसा करावा आणि विष्णू स्मरण, त्याच्याने बाकी सगळं पुढचं त्यांना ती काळजीच आहे. पायाशी बसून तो त्याचा भक्त आहे, तोही पायाशी बसलेला आहे, त्यामुळे त्याची काळजी घेणं हे तिला भाग. आता तिसरा व्यवहार म्हणजे ती वेळ आहे अजून 8:45 आहे. इतका वेळ काय चालणार नाही. आज अजून 10 मिनटं 10-12 मिनटं चाल. हे गेल्यावर जे आपल्याला अगदी करावंसं वाटतं, शास्त्रोचित आहे ते करायला काय हरकत नाही. तेवढा वेळ मिळणार आहे जायला आणि त्यानंतर आहे 9:15पर्यंत तुमच्याची काळ आहे. फक्त हे वर्षातनं एकदा लक्ष्मीपूजन सांगितलं, एवढं लक्ष ठेवून केलं म्हणजे झालं. वर्षभर लक्ष्मीपूजन नको, काय करणार आहे. वर्षभर लक्ष्मीचीच पूजा करायची. मग विष्णूच्या पायाच्या ऐवजी तिच्या पायाशी बसावं लागतं आहे आणि ती तसं माया आहे, ती त्याच्याबरोबर राहते की तिला फक्त तो असला म्हणजे ती पायाशी राहते. आपण तिच्या पायाशी बसलो म्हणजे ती आपल्याला भ्रमवते, डोक्यावर बसते हे तर आहेच आहे, पण इतकं नाही म्हटलं तरी निदान भ्रमवते एवढं नक्की. मग त्यापोटी जो काही सगळे बाहेर अस्वास्थ्य, चिंता, सारखी काळजी, उद्याचे प्रश्न, परवा तेरवा सगळं जे काय वाटतंय ते सगळं भ्रमाचं. गेले जगात जे भ्रमवणं, भानावरती आणि जन सद्गुरुलीलामृतेच की जे भानावर नाहीत त्यांना भानावर आणणे, ते नक्की कोणाच्या पायाशी बसलेत हे त्याची त्यांना जाणीव लागणे. आता ते जागे झाले तर त्यांच्या लक्षात येईल की कुठे बसावं. तिथे बसल्यानंतर हे आपोआप आहे. तेव्हा लक्ष्मी बरोबर राहणं हा स्वतंत्र विषय आणि तिनं आपण भ्रमून जाणं हा स्वतंत्र विषय. तर त्या दृष्टीनं ज्यांची दृष्टी त्या अर्थाने भ्रमून गेलेली नाही, जे बाणावरती आहेत, जे सावचित्त आहेत, मग असं म्हटलं असं, तर तेही नाही झालं तर मग तो कोवा म्हणतात तसं आहे. मग तेणे अंतरले हितं, तसं मग त्याच्या मागे लागलो तर ती पळत सुटणार, आपल्याला सापडली असं कधी होणार नाही. हे कशावरून ओळखायचं तर तुम्ही म्हणाल की अनेक लोक त्याच्यासाठी कष्ट करतात, मग त्यांना ती सापडत नाही का. त्यांच्या घरी गजांत लक्ष्मी वगैरे आपल्याकडे शब्द आहे. कशावर उद्भवला तर एकदा मागे सांगितलं होतं. गजांत का म्हणलं तर गजांत लक्ष्मी आहे वगैरे म्हणतात. तर ज्यांच्या घरी गजांत लक्ष्मी आहे त्यांच्या घरी भगवान नसल्यामुळं, विष्णू नसल्यामुळं समाधान नाही, शांती नाही. तर कारण ते आहे ही गजांत लक्ष्मी पुढंच चालली आहे, आपण मागून चालू आहोत. ती काही आपल्याला सापडत नाही आणि ती त्याच्यात सावचित्त, ते जे सावधान चित्त आहे त्याची सावधानता हलवते आणि ते गेलं की बाकीचं गेलं सगळं. एकदा सावधानता गेली की तेणे अंतरले हित, माझं हित कशात आहे तर ते माझं समाधानात माझं हित आहे. माझी परिस्थिती कशीही असली तरी मला समाधानी राहता येतं, हा जो मुद्दा आहे तोच खरा महत्त्वाचा आहे. सगळ्या जीवनात जर समाधान नसेल कसल्याही प्रकारच्या तर मग काय राहिला. मग ते गजांत लक्ष्मीवर त्या ह्याच्यावर जरी बसलेले असतील, हत्तीवरती जरी बसलेले असतील तरीसुद्धा समाधान हा विषय नाही. काय करायचं. मग अशी कित्येक माणसं आपल्याला, मी तर पाहिलीच आहेत, आपणही पाहिली असतील की हे उदंड आहे पण इकडे झोप लागत नाही. उद्याची काळजी, परवाची काळजी आणि ह्या सगळ्यांनी ग्रासून राहिलेलं आहे मनुष्य. त्याचं कारण त्याचं शिफ्ट ऑफ एम्फसिस म्हणतात तसं आहे. त्याचा एम्फसिस तो चुकला, तो तिकडे गेला. तो विष्णूकडे असायला पाहिजे होता, तो भगवंताकडे असायला पाहिजे होता. आणि भगवंताकडे शिफ्ट ठेवायचं म्हणजे नामासारखा मार्ग नाही ना. त्यांचं ते म्हणणं आहे ते तेवढ्यासाठी की तिथे राहायला, टिकून राहायला नामाशिवाय काय आहे आपल्याकडे. भगवंत तोही घेतो काय आपल्या हातात सापडतो असं थोडंच आहे.
आपल्या अंतरंगात आहे खरं, मग अंतरंगात आहे म्हणून हातात दाखवता येत होतं का नाही? प्रत्ययाला येऊ शकतो. म्हणून संतांच्या आरतीत जे म्हटलं, देव प्रत्यय या जगती आणिला सर्वांसाठी. तो देव प्रत्यय यायचा कसा? माझ्या हात आहे, मला प्रत्ययाला आल्याशिवाय मला समाधान नाही. प्रत्ययाशी कारण प्रत्ययो पहावा म्हटलं आहे ना समर्थाने. काय म्हणलं की प्रत्ययाशी कारण प्रत्यय पहावा. प्रत्यय हवा असेल तर भगवंत धरून ठेवा, मग लक्षात घ्या की आता शांत आहे सगळं. पण त्याला सोडून द्या आणि हे पहा, त्याचंही प्रत्यय मिळेल की त्यांना असमाधान होईल, दुसऱ्याला असमाधान निर्माण होईल. हे सगळं ह्याच्यासाठी ते जागं करण्याचं काम त्यांचं आहे. तर देव प्रत्यय आणीला जगती. आता तो जगती देव प्रत्यय आणायला आम्हाला एकतर स्थूलाकडून सूक्ष्माची आवड लागावी, हा त्यांचा हेतू आहे. खरं सांगायचं तर कर्म अपरिहार्य आहेत. इथे ते गुरुबोधांजन आहे, आंधळेपण जाय विलया. तेव्हा कर्मातलं आंधळेपण म्हणजे कर्माचा परिणाम किंवा फळाची इच्छा, हे कर्मातलं आंधळेपण. कर्माने काही त्या अर्थाने साध्य होत नाही खरं सांगायचं तर. फक्त आता हे पटणं अवघड आहे. घर बांधायला गेलं तर घर उभं झालेलं दिसतं, म्हणजे परिणाम दिसतो. कर्म आहे, करता आहे, फळ आहे दिसतं. आणि हे व्हावं याबद्दल काही दुमत नाही, कारण निवाऱ्यासाठी घर पाहिजे. आता दुसरं चौथं पाहिजे का, पाचवं पाहिजे का? त्याची काय एकच डोकं आहे, एकाच ठिकाणी निवारा आहे, एकाचीच गरज आहे. म्हणजे हे जसं क्रमाने आहे तसं आता ह्याच्यात हे करता कर्म जसं दिसतं आहे, फळही दिसतं आहे, पण हे जीवनाचं उद्दिष्ट आहे का नाही हा प्रश्न आहे. ज्याचं समजा कमर्शियल काम आहे, काय आर्किटेक्ट असेल, काय बिल्डर असेल, काय इंजिनियर असेल, काय तर त्याचं काम एवढं आहे की ते त्या पद्धतीनं ठरवलेलं आहे, असं आखलेलं आहे, या किमतीला एवढं काय ते काम केलं, ते झालं, घर उभं झालं की त्याचं काम संपलं. त्या दृष्टीनं आणि जे त्यांनी कोणाचं होतं त्याच्या ताब्यात देऊन टाकलं, तिचं काम संपलं. हे त्याचं करता फळ विषय संपला. जे त्यांनी त्यांचा व्यवहार पूर्ण केला, तिथे पैसे द्यायचे राहिले असतील, त्यांनी चुकीचं बांधलं असेल तर कर्म आग लागलेली आहेत. आता समजा पैसे देणाऱ्याकडनं जर काही चुकभूल झाली असेल, चुकभूल झाली म्हणण्यापेक्षा फसवलं असेल साध्या भाषेत, तिथं पटकन कळतं. आणि इकडे त्याने बांधण्यात काही चूकभूल केली असेल तर ती कोणाच्या मागे लागायची? ज्याचं कर्म चूकभुलीचं आहे त्याच्या मागे लागायचे. म्हणून आता हे सगळं झालं स्थूलातलं. बरं, मला घर, त्याच्या खाली मी निवारा, छान, मग आता आपला आनंदात राहावं. घरात नुसत्या आनंदात कसं राहणार नाही का? त्यासाठी काहीतरी वेगळं लागतं, कारण आनंदच मुळात सूक्ष्म गोष्ट आहे, भगवंत सूक्ष्म गोष्ट आहे, ती काही सापडत नाही ह्याच्यात. त्यामुळे घरात फिरून भगवंत नाही दिसत. भगवंत फिरायला काहीतरी दृष्टी सूक्ष्मच पाहिजे. आणि त्याला जे लागतं, त्याच्यासाठी टिकण्यासाठी जे लागतं ते स्थूल आहे, ते मायाचं जग आहे. तर त्याच्यामधलं अन्न पाणी अमकं तमकं सगळ्या ज्या गोष्टी लागल्या आपल्याला, त्याच्याशिवाय आपण टिकणार नाही ना. सूक्ष्म बघायला सुद्धा मनुष्य टिकला पाहिजे, त्यापुरतं ते आहे. मग तेवढं ज्यांच्या लक्षात आलं त्यांना आणखीन काहीतरी लक्षात आलं. एवढंच लक्षात आलं असेल तर आंधळेपण, मग ते जाय वेलया गुरुबोधांजनाने. कशाने? तर गुरुबोधांजनाने. मग त्यांच्या जर हे लक्षात आलं तर हे सगळी म्हणजे कर्म ही माणसाची उद्धारासाठी पूर्वतयारी आहे. कर्म हे अंतिम परिणाम किंवा अंतिम गोष्ट नव्हेच. कर्माने त्या अर्थाने काहीच साध्य होत नाही, त्यातनं फळ येतं फक्त. मग ते तर तसं का झाडाला फळ येतं आपल्या दृष्टीने माहितीच आहे. तर झाड लावलं, बीज लावलं, पाणी घातलं, झाड आलं, पानं आली, फुलं आली, काय फळं झाड असेल फळं आलं, तर इथे संपलं. ते त्यांच्या दृष्टीनं पूर्ण झालं. तसं इथलं जे आपण करतो तशी कर्मही चालू आहेत. ह्या कर्माचा शेवट कशात? तर फळात शेवट नाही, ती दिलेली संधी होती, ती त्याची पूर्वतयारी आहे. कर्म ही एक पूर्वतयारी आहे. पूर्वतयारी म्हणजे काय ते वाटलं तर एकदा आणखीन सांगतो की कसं होतं की हे सगळं झाल्यानंतर आपले ही कर्म चालू आहेत. आत्तापर्यंत अखंड इतकी कर्म केली तरी आता चित्ताला समाधान हा विषय ते काही त्यातून निर्माण झाला नाही. फुलाच्या बाबतीत काय होतं, हे सगळं बीज आहे, काय रोप आहे, आपण लावलं असेल, पाणी घातलं, कष्ट केले, जे आपण करतो तेच छोट्या प्रमाणात एखाद्या फुलझाडासाठी करावं लागतं. हे सगळं केल्यानंतर त्यातून शेवटी निर्माण होतं, त्यावेळेला हे सगळं बाजूला राहतं, फूल उमलतं आणि त्याच्यातून सुगंध येतो. तो दृश्य नाही आहे. आम्ही त्याचं आणखीन काय काय करून मत्तर करू ती गोष्टी वेगळी, पण मुळात तिथे काय घडतं तर निसर्गामध्ये एवढंच घडतं की हे सगळं जे कर्म चालू आहे त्याच्या शेवटी फूल आलं आणि ते फूल उमलल्यानंतर त्यातून जो सुगंध आला आहे तो सूक्ष्म आहे. इतक्या सगळ्या कर्मातून निर्माण काय झालं तर सुगंध झाला, त्यांच्याकडे निर्माण होतो. निसर्गाने त्यांची एका प्रकारची ही आपल्याला धडा देण्यासाठी करून ठेवलेली सोय आहे की शेवटी त्यातून समाधान निर्माण झालं. हे मामा म्हणायचे की शेवटी हे
या सगळ्या कर्मांच्यातून जर सुगंधापर्यंत नाही पोचलो असेल तर कर्मातून फक्त फळातच तर पळतो संपणार. फळात अडकलो असलो तर मागे लागणार, सोडून दिसलं तर सुटून जाणार. पण शेवटी माझं काय होणार? की महाराज जे म्हणले त्या पद्धतीचं आहे, ते वर्कशॉपमधलं काम आहे. फारसं दुकानात काही कुठे उपयोगी पडत नाही, बाजारात विकायला उपयोगी पडत नाही, कारण ठोकाठोक असते, चुकलेलं असतं, ते सगळं त्यासाठीच तिथे गेलेलं असतं. तर तसे यासाठी प्रपंचात आलेले आहोत हे ज्याला कळलेलं आहे इंजिनिअरिंगला जातो, काय तिथे प्रॅक्टिस करू, ते सगळे टेक्निकल सगळं काम करून घेतात, सुतारकाम होतात, हे करतात, लोहारकाम करतात, गवंडी काम करून घेतात, काय तुमची जी काय कामं असतील त्याच्यातलं काय उदाहरणाचं सुतारकाम आहे, करायला गेलं तर त्याचं ते चुकतंच. इकडून तिकडं तिकडून इकडं काहीतरी रंधा मारताना चुकतं, काहीतरी हे चुकतं, माप चुकतं, फिट होत नाही, ते सगळे जसं व्हायला पाहिजे तसं, काय खुर्ची बनवायला जाऊ, टेबल बनवायला जाऊ, काय जे बनवायला जायला निघालेलं आहे ते काही बनत नाही. पण बनत नाही एवढं तरी त्याला कळतं करायला लागल्यानंतर. ही कर्माची संधी आहे की करायला मिळाल्यामुळे जमत नाही आहे हे कळलं. आता त्याच्यानंतर त्याच्याहीपेक्षा अधिक पुन्हा प्रयत्न करत राहावं लागतं, तेव्हा मग त्याला एक अचूकपणा प्राप्त होतो की हे अचूकतेनं हे होऊ शकेल. किती कशाचं माप किती लागेल, त्यातून काय होईल, त्यातून ते बरोबर याला आपल्या एका उत्तमतेला कसं येईल हे कळलं. आता तिथल्या वस्तू बाजारात त्याचा काही उपयोग नसतो, ते पुन्हा सगळं मोडामोडी करायची, परत टाकायची. आपल्याकडे गणपती करायला शिकायचं झालं तर सुरुवातीला ते शाडूचा मातीचा गोळा घ्या, आकार देत बसायचं, एकदा दिला, दोनदा दिला, तीनदा दिला, अजूनही गणपती वाटत नाही आहे तो, असं स्वतःलाच वाटतंय, इतरांना तर वाटतच असतं. त्यामुळे प्रपंचाची तशी अवस्था होती. तसतीच आहे तिकडे. तर तसं वाटतं, तर आपल्यालाच जर गणपती झाल्याचं वाटत नाही आहे, त्यात कुठं तसं दिसत नाही आहे, तर ते पुन्हा गोळा परत पाणी परत मिसळायचं, परत सगळंच गोळा करायचं, परत एकदा आपले क्ले मॉडेल मुलांना एक क्ले देते, काय करतात त्यांच्याकडून कौशल्य तयार करून घेतात की हे तिथपर्यंत कसं न्यायचं. त्यातून गणपती, आता गणपतीची नुसती आकृती निर्माण झाली साधी, त्या क्लेमधून होऊ दे, तुमच्या त्या शाडूतून होऊ दे, कशातून तरी पुन्हा ती निर्माण केली तर एखाद्याचा व्यवसायच असेल ते विकायला उपयोगी पडेल. ह्याच्यापेक्षा त्याचा काय उपयोग नाही, व्यवसायाचा पैसा येईल पुढे. त्यातून आज जर गणपती निर्माण झाला आहे समजा आणि तो बरोबर झालेला आहे, तर आता भावाने उपासना करून तो मुक्त होणार, हे त्याचं पुढचं काम आहे खरं. मग ते जर होणार नसेल तर बाकीच्या प्रपंचाचा काय किती वेळा सफर केली तरी अजूनही असं वाटेल की ह्याच्यापेक्षा अजून चांगलं होईल, अजून त्याच्यापेक्षा चांगलं होईल, तर करतच राहील माणूस, अनएंडिंग जॉब, कधी कितीही करत राहावं. म्हणून प्रपंचाचा अनएंडिंग जॉब होऊन नसतो. कधीतरी त्याला एंड हा समाधान एंड आहे कशाचाही, कारण त्याच्या पलीकडे या जगात काय मिळवण्यासारखं काहीच नाही आहे, मुक्त होण्यासारखं दुसरं काही नाही. आणि मुक्तीचा अनुभव म्हणजे समाधान आहे आपल्याला. मुक्ती म्हणजे काय होतं नक्की, माणूस तो दिसतो पण तो मुक्त आहे याचं आपल्याला प्रत्येक आहे पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी प्रत्येक घेणं हे आपली साधन आहे, उपासना आहे. पण तो प्रत्येक आहे तर सुखदुःखाचा काही फरक पडत नाही, हवे नकोपणाचा फरक पडत नाही, चित्ताची शांती ढळत नाही, आनंद कधी कमी होत नाही, समाधान सदैव टिकून आहे. हां मग ठीक आहे, म्हणजे सुगंध तो. आता तुम्ही म्हणला मला समाधान समाधान कसं दाखवते, म्हणजे सगुणाच्या मर्यादा आहेत त्या फुलापर्यंत आहेत, सुगंध निर्गुण आहेत. सगुणाची जेव्हा पूर्ण तयारी होईल माणसाची, आणि ती सुद्धा मगाशी म्हटलं तसं तो गणपतीच झाला पाहिजे. मीच गणपती त्याला म्हणतो असं नाही पाहिजे, लोकांनी म्हटलं पाहिजे हा गणपती छान सुंदर, त्यांना सांगावं लागतं नाही की हा गणपती केला आहे. म्हणजे आपण पूर्वी ही म्हैस आहे वगैरे खाली चित्राच्या खाली लिहायचं आमच्याकडे, तसं ते लहानपणचं मला आठवलं, म्हैस काढली आहे, तर म्हैस काढली आहे काय वेळ नाही आपल्याला जास्तीत जास्त 5 मिनिटं आहेत, तर त्यामुळं कसं आहे म्हैस काढली आहे. नंतर हे आमचे चित्रकार आमचे जे होते पाहुणे त्यांनी सांगितलं की म्हैस काढायला एकदम काही जमत नाही, ते कसे म्हैस आहे किंवा गाय आहे ही तसं इतकं चित्र काढायला गेल्यावरच कळतं की हे पाय मागं पुढं होत आहेत, त्याच्या प्रमाणात हे सगळं बाकीचं काही नाही आहे. एकदम कानात केवढे तरी झाले, शिंगत काहीतरी झाले, म्हणजे ते काहीतरी असं काहीतरी व्हायला लागतं शेवटी, म्हणजे ते काही त्याच्यातून साधी म्हैस काढणंसुद्धा अवघड आहे. मग ते म्हणले आता विद्यार्थ्यांना मी सोपा मार्ग सांगतो, हे हळूहळू सोपं होईल. मग काय करावं आता, एकदम तर एक साधं मी म्हणजे फक्त उदाहरणासाठी घेते, बाकी काही नाही, माणूस काढणं वगैरे फार पुढच्या गोष्टी झाल्या. आणि ते शेवटी देवाच्या शेवटी सगळा मूळ झाल्यानंतर डोळेचं टिंब काढतात बघा, हां तिथे जे काय होतं ना त्यावेळेला तो जिवंत होतो. म्हणून खरं सांगायचं तर दृष्टी मिळाल्यानंतरच मनुष्य जिवंत होतो खऱ्या अर्थाने. तर ती आध्यात्मिकदृष्ट्या ती मिळावी आणि सूक्ष्माचं दर्शन व्हावं, हा त्याचा शेवट तिथे का होतो, ते मूर्तीसुद्धा तो बरोबर, आणि तिथे चुकलो ना तर सगळं केलेलं मागचं आपलं व्हायला जातं.
कारण त्याच डोळ्यामध्ये ठेवलेलं जे टिंब आहे ना, ते त्याच माणसाला रागीट हे काहीही बनवू शकतं. तुम्ही बघितलं असेल, म्हणजे हे काही प्रयोग केले असतील तर त्यांना माहिती असेल. हां, ते सांगत होतं तर ते काय म्हणाले, त्यातल्या त्यात सुरुवात करून आपण बघावी, म्हणजे हळूहळू ती पुढे म्हैस काढता येईल. तर ते त्यांनी म्हशीचं चित्र काढून दाखवलं आणि म्हणले, हे आता तू करून दाखव. तो म्हणला, हे जमलं. त्यांनी काय केलं होतं, तर खाली लिहिलं होतं, तर म्हैस तर आहेच, पाण्यात डुबणारी म्हैस असं खाली लिहिलं, वरतं फक्त 2 शिंगं दाखव, बघ सगळ्या नुसत्याच रे. तर सुरुवात तर अशीच करावी लागते. बरं, ह्याला नाही म्हणणं शक्य नाही. म्हशी पाण्यात डुबतात, आपल्याला माहिती आहे. पाण्यात डुबले की पाणी दिसतं आणि वर फक्त शिंगं दिसतात. तेव्हा ते 2 शिंगं फक्त काढायचे, बाकी सगळं पाणी दाखवायचं आणले. इथून सुरुवात करायची. म्हणजे शिक्षक जे करतात ते जे अनुभवी असतात आणि ज्यांना साधारण कल्पना असते मार्ग कसा आहे आणि कसा चालावा, तर त्यासाठी हे फक्त 2 शिंगं वर काढली, बाकी सगळं पाणी दाखवायचं. आता आपली तयारी झाली की त्याचं प्रमाण किती, मग त्याच्यात ती जर उभी राहिली तर काय होईल, अर्धी उभी राहिली तर काय होईल, अर्ध्या पाण्यात उभी राहिली तर काय होईल, मग त्याला हळूहळू ते चित्र जमतं. मग खूर आणि खोड सगळं काय ते सगळं जमतं पुढे. पण पहिल्यांदा हेच बरं. तेव्हा बरं हे काढलं म्हणून यातून काय झालं, तर ह्यातून म्हशीचं चित्र काढलं हे सुद्धा कर्म पुरं नाही झालेलं. त्या अर्थाने आपल्याला माहिती आहे ही सुरुवात आहे. तसं प्रपंच ही जी सुरुवात करतो ही प्रपंच ही सुरुवातच आहे पूर्ण व्यक्त व्हायला. आता ते प्राणी आहे म्हणून प्राण्याचं चित्र आहे म्हणून सोडून द्या, भगवंताचं चित्र आहे, ते पूर्ण व्यक्त व्हायला हवं असेल तर आपल्याला थोडी सुरुवात कधीही एकदम, म्हणजे आता आपण उशिरा उठलो वगैरे तर एकदमच सूर्य आकाशात दिसतो ती गोष्ट वेगळी, पण मुळात जर समजा जर सूर्य उदय बघायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा नुसती प्रभा दिसते. पहिल्यांदा तो अरुणोदय वगैरे जे आपण म्हणतो ते त्यासाठी नाही, बंगल्यांना वगैरे नावं दिलेली असतात, ते अरुणोदय वगैरे, तर तसं ते त्याचे जे पहिलं जे सगळं काही प्रभा आहे ती दिसते. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय जाणवतं, तर संतांच्या ठिकाणी भगवंत हे जाणवतं, देवाच्या ठिकाणी काहीतरी वेगळं आहे असं जाणवतं. आपल्याला ते सांगता पण येत नाही काय, कारण ती अमूर्त गोष्ट असल्यामुळं, निर्गुण असल्यामुळं ते सांगता येत नाही. समाधान निर्गुणच आहे, आपल्याला तेच हवं आहे. फक्त तो पूर्ण सूर्य उगवून यायचा म्हणजे आपण ते तेवढा काळ तसं नुसतं पाहत राहिलं, सूर्योदयाला पाहत राहिलं पण चालतं, सूर्योदय पाहायचं तर तुमच्या लक्षात फक्त कोर एक वर येते फक्त, ते त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की आला आता सूर्योदय झाला. आता तो झाला म्हटल्यानंतर पुढे सुद्धा तो पुढे वर येईपर्यंत काय 2, 3, 5 मिनटं ज्या गतीनं ते होतं त्या गतीनं झाल्यानंतर मग पूर्ण सूर्य आपल्याला दिसतो आणि मग आपल्याला सूर्योदयाचं जे समाधान आहे ते मिळतं, पाहिल्याचं समाधान आहे ते मिळतं. पहिल्यांदा कशाच्या समाधानावर राहतो, तर पहिल्यांदा फक्त अरुणोदय झाला, सगळीकडे एकदम ते रंग पसरत येतात आणि काय म्हणजे तीसुद्धा प्रभा अप्रतिम असते, काही शंकाच नाही. त्यामुळे आपलं आता तसं म्हटलं तर ते तिकडं आकाशात चाललं आहे. खरं सांगायचं हा दृष्टीचा भ्रमच आहे एक प्रकारचा, तो उगवला नाही आणि मावळला नाही. भगवंत समजायला किंवा समाधान समजायला अवघड कुठे पडतं, हे खरं सांगायचं तर जे दृश्य चालू आहे त्यामध्ये हा फक्त दृष्टीचा भ्रमच आहे. तो उगवला, तू कुठं उगवला, आम्हीच फिरलो. मग आपल्या प्रपंचाची दिशा समजा जर फिरवायची ठरवली तर अरुणोदय व्हायला किंवा प्रभा दिसायला काही अवघड नाही. आता पूर्ण सूर्य बघायचं असेल तर तेवढ्या वेळा जसं बसून राहावं लागतं शांत चित्ताने, बसल्या जागी पाही अवघे मार्गे, काय जे लागे पाही अवघे मार्गे, ते अवघे मार्गे जे म्हटलं ते आता कशानं साधेल, तर आता बसणाऱ्याला तेवढा पेशन्स तेवढं हे, आणि दुसरी जसं इकडे होतं आहे तिथे तो उगवलेलाच आहे. आता वेगळं काही करायचं आहे खरं सांगायचं तर असं नव्हे, पण काहीतरी केल्याशिवाय समाधान होत नाही एक बाजू, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या अर्थाने खरोखरच काहीतरी करावं पण लागतं. सूर्योदय बघायचा असेल तर उगवल्यानंतरही पाहून उपयोग नाही, कारण तोपर्यंत उगवून झालेला आहे. 8 वाजता पाहूनही काय उपयोग नाही आहे आणि 4 वाजता राहूनही तिथे उपयोग नाही आहे. ते त्यावेळेच्या आधी आणि तिथून ते उगवेपर्यंत असं, म्हणजे ते जेव्हा अरुणोदयाचे ते प्रभा वगैरे आहे तिथे ती सुरुवात होते. तसं आपल्या जीवनामध्ये समाधान नक्की कुठे मिळालं त्याचं जरा शोध घेत राहिलं. आता कर्माचा विषय सांगितलं तर कर्माच्या बाजूला पण तसंच आहे, त्याचं काहीच झालं नाही, तो उगवला नाही मावळला नाही, हे आपल्याला आता गणिताने शास्त्राने सगळ्यांनी माहीत झालेले आहे. तो तिथेच राहतो, फक्त ही आमची जी राहतो ती पृथ्वी फक्त थोडी वळत जाते आणि मग आपल्याला असं वाटतं की तो वर आला, मग तो थोडा आला, मग जास्त आला, पूर्ण आला. एवढं आपल्याला कळतं. याचं कारण का, तर आपण आपली दिशा बदलतो. त्या अर्थाने आपण चलता भला हे जे म्हणलेलं आहे, गो बियॉन्ड हे जे म्हणलेलं आहे सगळ्यांनी, जे निसर्गदत्तांनी त्यांच्या भाषेत म्हटलं आणि कोणी कशात म्हटलं, जे काय आहे त्याच्या पुढे जा. कारण थोडा वेळ थांबून पुढे गेल्यानंतर पृथ्वी तर फिरली पाहिजे ना, आपल्या हातात थोडंच आहे. आपण स्वतः उलटं सुलटं शीर्षासन करू पण त्याच्यामुळे सूर्य उगवणार नाही, हे तर खरं आहे. शीर्षासन करून सूर्य कसा वर येईल, म्हणजे मी फिरून नाही होत, मी स्थिर राहून जिथं आहे तिथं शांत चित्ताने जे करायला पाहिजे ते,
म्हणजे त्या ठिकाणी जे सूक्ष्म निरीक्षण आहे, ते सूक्ष्माचं निरीक्षण आहे, ते करत राहिलो तर हळूहळू आपल्याला लक्षात येते की अरे उगवलेलं आहे. आता हे व्हायला काहीतरी करावं लागेलच की नाही, ते तसं कर्मातलं आहे. अहो स्वस्थ बसणं म्हणजे सोपं कर्म नाही. तुम्ही बघा ना, मग स्वस्थ बसणं किती अवघड आहे. मुलाला स्वस्थ बस असते म्हणतात ना, मोठ्यानेही काय शेवटी आणि काय वेगळं म्हणतात. त्यांचे गुरु त्यांना काय सांगतात, जरा स्वस्थ बस. पण तो नाही म्हणतो काय करू सांगा. आता ते काय करू त्याच्यामध्ये जे आहे ना, तर ते अशा दिशेचं असलं म्हणजे सूर्योदय बघायला मिळतो, नाही तर सूर्यास्त बघायची वेळ येते. दुसरं काय सांगणार. तेव्हा हे असं आहे, त्या वेळेला ज्याला हे बघायचं आहे, जीवनात सूर्य उगवायचा आहे, जसं फुलातला सुगंध येईपर्यंत, उगाच तो सुगंध आता सुरू झाला का म्हणून फांदीत तोडून काही उपयोग होत नाही. बरोबर. फूल उगवले असले तरीसुद्धा त्याच्या देठात तिथे काही कापून त्याचा उपयोग होत नाही, ते मोडून उपयोग होत नाही. म्हणजे तिथे काय असतं, तर सूर्य तिथला सुगंध, बरं सुगंधाला त्या फुलाचा काही संबंध नसतो. तसा विचार केला तो तिथून सुगंध येतो हे आपल्याला बसल्या जागी कळतं, हे इंद्रियांच्या भाषेमध्ये, तरीसुद्धा ते आनंद देऊन जातं. कटेजमध्ये आपला थेट त्या अर्थाने कर्म संबंध काही नाही. फक्त ते उगवेपर्यंत थांबलो आणि त्याच्यातून सुगंध उमलेपर्यंत वाट पाहिली. म्हणून ती आता अशात एखादं म्हणजे ते उगवेल कशावरनं, मग त्यातनं सुगंधच येईल कशावरनं, मग तो कसा असेल कशावरनं, मग कशावरनं, शेवटी तिथेच थांबणार, त्याच्यापुढे काही नाही. म्हणजे ती श्रद्धा आणि सबोरी साईबाबा म्हणले ते तसं आहे. ही श्रद्धा आहे की त्यातून तो येणार आहे. आता सूर्य उगवणार आहे हे आपल्या हातात नाही आहे म्हणून ठीक आहे. पण फुलाच्या बाबतीत माणसाला काय वाटेल, ते कसं येईल. आता ती रोज जाऊन बघणारी माणसं आहेत, ज्यांनी लावलं असेल त्यांना माहिती असेल, उगवलं का बघूया, उगवलं का बघूया, एवढं करायला हरकत नाही. पण उगवायचा वेळ कमी जास्त नाही करता येत, ते त्याच्या पद्धतीनंच उगवतं. आता फक्त माझ्याकडे काय राहतं, तर उगवण्याची वाट पाहण्याची सबुरी राहते. मग त्याच्यात आपलं मन आडतं, ते म्हणतं लवकर नाही का होणार, आणखीन आधी नाही का होणार. ते व्हायचं त्यावेळेला होणार आहे. ते होणार आहे तर त्याच्यासाठी लागणारी जी शांतता आहे, जी सबुरी आहे, जी चित्ताची आहे, आपल्याकडे कर्म काय आहे ते आहे. ते स्थिर राहणं हे कर्म आहे. तर हे स्थिर राहणंसुद्धा एक कर्मच आहे. चालणं म्हणजेच कर्म होतं असं नाही, हातपाय आलेले अमुक केलं म्हणजे कर्म होतं असं नाही. बसल्या जागी राहणं हे सुद्धा कर्म आहे, स्थिर राहणं हे कर्म आहे. मग आता इथे बाहेर लौकिकदृष्ट्या आपण आता हे आसनावर बसलेले आहोत, तर आपल्या आसनावर आपण स्थिर आहोत म्हणून हे सगळं पुढचं शक्य आहे. ते जाता जाता फिरत जाता शक्य होत नाही. म्हणजे त्या अर्थाने स्थिर राहणं. मग इकडच्या भगवंत हवा असेल तर कशावर स्थिर राहायचं, तर त्या आपल्या वृत्तीवर स्थिर आहे. मनुष्य मी शांत आहे एवढंच फुलातलं फूल उमलायला त्यातला सुगंध आपल्यापर्यंत पोचायला पुरेसा आहे. त्याच्यासाठी वेगळं काय करावं लागत नाही. पण जे आधी करावं लागतं तेच अवघड असतं. श्रद्धा लागते आणि ती शांती लागते, सबोरी लागते, आपली परीक्षा होते. हे सगळं जे काय होतं ते सगळं सहन करतानाचे हे ज्या गोष्टी आहेत त्या अर्थाने ती कर्म आहेत. बाकी त्यात काही कर्म नाही तसं विचार केला तर. त्यामुळे आपल्याला जे मिळायचं ते सूक्ष्म आहे. आपलं स्थूलाकडून तिकडे सूक्ष्माकडे लक्ष जाऊ दे. आणि ओढ कशाची आहे हा प्रश्न आहे. ओढ जर समजा ती आपल्याला ह्या कर्मांची जोड लागली तर शेवटी कर्म कचाटे गेले ते आहेच. तर ते शेवट नुसत्याच कर्माने मनुष्य कर्मच करीत राहिला तसं नाही. त्यात ते हवं आहे म्हणून तो कर्म काही करतो आहे. आता इथे शांत बसण्याचं आहे, वाट पाहण्याचं आहे, ते उमलून येण्याचं आहे, ही सगळी कर्मच आहेत त्या अर्थाने. आता त्याच्याही आधी कोणीतरी हे फूल लावलं असेल, समजा झाड लावलं असेल तर रोप लावणाऱ्याने रोप आणल्यापासून ते सगळं पाणी घालण्यापासून सगळी कर्म केलेलीच आहेत. आता इथून पुढचं काम आहे ते फक्त शांत चित्ताने ते काय कधी उमलेल आणि आपल्यापर्यंत बघण्याची गरजच नाही. फुलाकडे सुगंध घ्यायला कधी जावं लागत नाही. ज्या वेळेला माणसाची साधना परिपूर्ण होते किंवा ज्या वेळेला माठात रोज जो नामाच्या हे ओततोय, घागरी ओततोय, तर ते जे ओततोय त्यावेळेला ते गंगाळ एक दिवशी भरून येतं आणि त्याच्यातून वाहायला लागतं पाणी. तो तसा आनंद ओसंडू लागतो असं तर त्याचं म्हणलं आपल्या माहिती असेल. मग इथपर्यंत हवं आहे. आता ते तिथपर्यंत झाल्यानंतर ते होणारच आहे आपोआप. तुम्ही जर ओततच राहिले आहात तर त्याच्यात आपण घालवू देत नाही. इतर सगळ्या गोष्टी आहेत त्यांनी ते घालवलं जातं. काय मत्सर असेल, एवा असेल, अमका असेल तमका, सगळ्यांनी ते पाणी ओततोय पण तिकडे जात आहे. मग ते भरून येत नाही. मग ते भरून येण्यासाठी हे सगळं काहीही कुठेही वाया जात नाही. असं असेल तर प्रत्येक घागर ते 10 घागरीचं पीप असेल तर 10 घागरीच लागतील आणि 11व्या घागरीला तुम्ही ओतायला गेला तर पाणी ओसंडून लागेल. त्याच्या पुढचं पाणी करावं लागणार नाही. तेव्हा त्या अर्थाने शेवटी नामसुद्धा अखेर सुटले पाहिजे असं जे म्हटलं आहे ते तसं आहे. ते सुटायचं आहे. आम्हाला सोडायचा काही विषयच येत नाही. आम्ही फक्त घेतच राहायचं आहे. आणि त्याच्या इतकी सोपी गोष्ट नाही की जी या सूक्ष्माचा धागा धरून ठेवील आणि आपल्याला तिथपर्यंत येईल. आता वाटेतल्या कर्मांचं काय, त्याची काळजी घ्यायला ते समर्थ आहे.
ती वाटेत जी कर्म असतात ती लागतातच. रोप लावायची कर्म आहे, वाटवायचं कर्म आहे, ते पाणी घालायचं कर्म आहे, सगळं आहे. आता आम्ही पाणी घातलं म्हणून ते वाढतं असंही काही नाही. पाणी न घालता सुद्धा तिकडे झाडं वाढत असलेली आपण बघितलं असेल. खूप बागामध्ये असं असतं. कशावरती जगतात माहीत नाही, पण समजा 2 दिवस 4 दिवस पाणी राहिलं, होतं थोडंसं कमी, त्याच्यात तजेला कमी होईल, पण तजेला कमी झालं तरी त्याची वाढ कमी होत नाही. ठीक आहे, ती वाढतच राहतं. आपल्याला आठवण झाली आपण पाणी घातलं, तसं रोज ह्या रोपट्याला जर पाणी घातलेलं असेल, हे सूक्ष्माचं रोपटं आहे, तो सुगंध आहे, तर त्याच्यापर्यंतही पोचणार आहे जाऊन. तर त्याला मी रोज पाणी घालत राहिलो, तर कशाचं पाणी घालणार? तर नामाचं पाणी घातलं, श्रद्धेचं पाणी घातलं, सबुरी ठेवली, शांत राहिलो, वाया जाऊ दिलं नाही कायचं काही, तर एक दिवशी ते ओसंडू लागतं. तसं आनंद ओसंडून वाहतो. हा त्यांचा अनुभव आपण लक्षात घ्यावा आणि ती आपल्याला दिशा दिलेली आहे. तर दिवाळीत आपण काय करतो, महाराज म्हणले तसं आहे शेवटी. दिवाळीत आत्ता ह्या भाषेत सांगायचं झालं तर एकदम काही धागागरे अडून होतच नाही. म्हणजे सुखदुःखाचाच प्रश्न असेल तर सगळी परिस्थिती तशी काल परवा तेरवा उद्या काय असेल ती तशीच असते. त्यात काही फार मोठा फरक नाही. पण आपण जर समजा काही विसंवाद असेल तर दिवाळीचे आज नको, एखाद्याचा वाढदिवस असला तर आज नको, हे काय आहे, हे कोण आवडतं, ते मन आवडतं. म्हणजे आपणच बदलतो म्हणून दिवसाची दिवाळी होते. आपणच बदलतो तर 24 तास दिवाळी आहे, 12 महिने दिवाळी आहे. मग ते आता मृत्यूचा प्रश्न आला, मग तिथे आहे तर त्याच्यावर राहावं. मग हे एक बोधातला भाग होता. तो सावध चित्त असणाऱ्याला शक्य आहे टिकवणं. सावधान चित्त असेल तर शक्य आहे, तेवढं त्याला सावधान चित्त असावं. मग मागायचं तर सावधानता मागावी आणि घ्यायचं तर नाम घ्यावं. ते भगवंताचंच आहे, त्याच्या पायाशी लक्ष्मी आहे. म्हणजे तिची काही काळजी आजसुद्धा करायचं कारण नाही. आपल्याला वेळ मिळू दे पुढे, तर त्यासाठी थांबतो. आणि हे गुरुबोधांजन कशासाठी आहे की हे ज्यांनी ते गाठले त्यांच्याकडून ते शिकावं लागतं, म्हणून त्यात गुरुचं प्रश्न. नाही तर आत्मगुरू सर्वश्रेष्ठ आहे, त्याचा प्रश्नच नाही. पण तो तिथे आहे हे सांगण्यासाठी बाहेरचं कोणीतरी लागतो. आपण कसे आहोत हे दिसण्यासाठी साधा आरसा जिथे व्यवहारात माणसाला लागतो, तो सूक्ष्म दिसायला गुरु लागणार हे उघडच आहे. त्यामुळे त्यांच्या ज्यांना हे साधलं त्यांनी काय लिहिलं तेवढे बघूया. 71 पान 71 पद 78 आणि थांबवू. काय होत नाही तया सद्गुरूच्या पायी, काय होत नाही तया सद्गुरूच्या पायी, काय होत नाही तया सद्गुरूच्या पायी. ज्याच्या वचने संसार उठाउठी झाला दूर, ज्याच्या वचने संसार उठाउठी झाला दूर. काय होत राही तया सद्गुरूच्या पायी, काय होत राही तया सद्गुरूच्या पायी. देवधन संपत्तीसी तरिते मिथ्या जड राशी, देवधन संपत्तीसी तरिते मिथ्या जड राशी. काय होत नाही तया सद्गुरूच्या पायी, काय होत नाही तया सद्गुरूच्या पायी. देह करावा अर्पण तरी तो नाशवंत जाण, देह करावा अर्पण तरी तो नाशवंत जाण. काय होत राही
या सद्गुरूच्या पायी काय होत आई या सद्गुरूच्या पायी निरंजन म्हणे फार करू आता नमस्कार निरंजन म्हणे फार करू आता नमस्कार काय होत राई या सद्गुरूच्या पायी काय होत राई या सद्गुरूच्या पायी काय होत राई या सद्गुरूच्या पायी जानकी वन स्मरण जय जय राम